नमस्कार सर. नमस्कार नमस्कार सर. आपल्या गोविंद 3 TV चॅनल मार्फत आपलं अत्यंत अंतःकरणापासून हृदयापासून स्वागत आहे. कारण आपण हृदयाचे डॉक्टर आहात आणि मी आर्ट्सचा विद्यार्थी आहे. आर्ट्स म्हणले की हृदयाची भाषा आमची वेगळी असते. धडधड हे तुमच्या दृष्टीने, प्रेम हे आमच्या दृष्टीने. हे हृदयाच्या दोन भाषा आहेत. तर ज्या हृदयात प्रेम असते ते माणुसकी, परंतु जे हृदय जिवंत आहे ते धडधडते आणि ते धडधडत असले तरच त्यात प्रेम असणार आहे. तर अशा या हृदयाची आणि त्याच्यासाठी प्रश्न निर्माण होणारे आपण एक अत्यंत सुंदर स्पंदन हे हॉस्पिटल या ठिकाणी स्थापन केले. आमचं भाग्य आहे की आमच्या या परिसरामध्ये आपलं हे एक लोकांची सेवा करण्यासाठी अशा पद्धतीचे उपक्रम किंवा अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण सेवा जनतेसाठी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल आपले आभार मानून आपल्या या स्पंदन हॉस्पिटलचा उद्देश आणि लोकांना आपल्या बाबतीत जे काही काम करता तुम्ही त्या बाबतीत माहिती मिळावी हा या मुलाखतीचा उद्देश आहे. तरी अगोदर आपलं डिग्री मला माहित आहे, पण समोरच्याला कळू द्या आणि आपण काय काय करू शकता आपल्या या हॉस्पिटलमध्ये ते सांगा. नमस्कार, मी डॉक्टर सुनील प्रकाश माने. मी स्पंदन हॉस्पिटल उदगीर इथे ॲज अ फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून आहे आणि माझ्यासोबत अजून 2 डॉक्टर्स कार्यरत आहेत आणि तिघं मिळून स्पंदन हॉस्पिटल चालवतो. मी फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट आहे. माझं MBBS अँड FCPS मेडिसिन झालेलं आहे मुंबईवरून आणि जवळपास 10 वर्षापासून उदगीरमध्ये आहे सध्या कार्यरत. तर सर म्हणल्याप्रमाणे उदगीरच्या लोकांना आणि उदगीरच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांची सेवा करण्यासाठी मी उदगीरला आलेलो आहे आणि सध्याची चालू आहे आता लोकांची सेवा करणे. सर्वात महत्वाची गोष्ट कशी आहे की माणसाचं शरीर अत्यंत आवश्यक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास म्हणजेच आपलं शरीर आहे आणि हे शरीरातलं सगळ्यात महत्वाचा अवयव, तसंच सगळ्यात महत्वाचे, परंतु हार्ट फार महत्वाचा आहे. त्याचा कार्यक्रम बंद झाला, धडधड धडधड बंद पडली की संपला विषय. म्हणून आपण अत्यंत दर्जेदार, मी गेल्या 4 दिवसापासून आपल्या हॉस्पिटलमध्ये स्वतः बऱ्याच वेळेस येतोय, पण आता माझं काही खरं नाही असं वाटत होतं. त्यावेळेस मी इथं ॲडमिट झालो आणि आपली सेवा जी आहे सकाळपासून म्हणजे 24 तास, ही साधी गोष्ट नाही. लोक म्हणतात पैसे गेले, असं झालं तसं झालं, परंतु 4-4 वेळेस साफसफाई करणे, 4-4 वेळेस तुमचं 24 तास ब्लड तपासणी करणे, सलाईन लावणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती सांगितलं म्हणजे हॉस्पिटलमध्ये होणारी सेवा ती महत्वाची. तुम्ही म्हणताय ते खरं आहे सर, कारण आमचा उद्देश तोच आहे की उदगीर आणि उदगीरच्या परिसरातील लोकांना एकदम दर्जेदार सेवा मिळावी आणि एकदम आधुनिक उपचार मिळावा, आधुनिक वैद्यकीय सेवा मिळावी, ह्या हेतूनच स्पंदन हॉस्पिटल आम्ही तयार केलेलं आहे. आणि माझा मॅक्झिमम वेळ आतापर्यंतचा मुंबईमध्ये गेलेला आहे आणि मुंबईचे जे हॉस्पिटल आहेत आणि हॉस्पिटलमध्ये जे सेवा मिळते रुग्णांची जी बिल्डिंग असते, त्यांच्यासाठी जे सुखसुविधा असतात त्या इथल्या उदगीरच्या लोकांना आणि आजूबाजूच्या लोकांना कमी दरामध्ये आणि माफक दरामध्ये भेटण्याचा उद्देश ठेवून स्पंदन हॉस्पिटलची संकल्पना आम्ही केली आणि एकदम दर्जेदार आणि आधुनिक रुग्णसेवा देण्यासाठीचा हे उद्देश आमचा असा आहे. आणि आम्ही 3 डॉक्टर असल्यामुळं 24 तास आम्ही रुग्णांची सेवा करू शकतो, रुग्णांना सेवा देऊ शकतो आणि इथं 24/7 सेवा दिल्यासारखं आहे. आणि कोणत्याही घडीला तिघापैकी कोणतेही डॉक्टर इथं अवेलेबल असतात आणि 24 तास रुग्णांची आम्ही सेवा करतो आणि
रात्री अपरात्री तुम्ही कधी 12 वाजता आलात किंवा 1 वाजता आलात किंवा पहाटे 3-4 वाजता आलात तरी आम्ही रुग्णांची सेवा करतो आणि त्यांना न्याय देतो. त्यांचे काही पण समस्या आम्ही सोडवतो. गरज वाटेल त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट करतो किंवा त्यांची तपासण्या वगैरे करत असतो आपण. कोणकोणत्या वैद्यकीय सेवा नेमक्या उपलब्ध आहेत आपल्याकडे? आता आमचं सध्याचं हॉस्पिटल हे ॲज अ मेडिसिनशी रिलेटेड आहे. सगळ्या मेडिसिनमध्ये सुरुवातीला पाहायला गेलं तर आपल्याकडे कॅज्युअल्टी आहे. कॅज्युअल्टीमध्ये जो एकदम गंभीर परिस्थितीत किंवा जो सिरियस पेशंट असतो, असं सांगा की तुमच्या वैद्यकीय भाषा नको आम्हाला. तो एकदम सिरियस पेशंट जो असतो त्यांना आपण सुरुवातीला तिथं आपण हँडल करतो. त्यांना तिथं स्थिर करतो. त्यांचा आपण ऑक्सिजन पाहतो, त्यांचा बीपी पाहतो किंवा नाडी व्यवस्थित चालते का नाही पाहतो, तो होशमध्ये आहे का नाही पाहतो, त्यांचं शुगर वगैरे चेक केलो. तिथं त्यांना थोडंसं स्थिर करतो आपण. थोडंसं स्टेबल झाल्यानंतर त्यांना जे आवश्यक तपासणी असतात, तिथं जे करणाऱ्या तपासणी आहेत ते आपण त्या ठिकाणी करतो. थोडंसं स्टेबल झाला त्याच्यानंतर आपण वॉर्डमध्ये किंवा आयसीयू मध्ये शिफ्ट करतो त्यांना. त्याच्यानंतर आपला ओपीडी सेक्शन आहे. ओपीडीमध्ये आपण रुटीनचे पेशंट पाहतो. ओपीडी सेक्शन मध्ये आपल्याकडे ईसीजी मशीन आहे. ईसीजी मशीनद्वारे आपल्याला पेशंटच्या हृदयाची गती किंवा सध्या त्यांना काही हृदयाचा किंवा अटॅक आलेला आहे का किंवा हृदयाची गती वाढलेली आहे का, कमी झालेली आहे का, ते कळतं आपल्याला. आपल्याकडे एको 2D एको मशीन 2D एकोची व्यवस्था आहे. जर ईसीजी मध्ये का आपल्याला काही डाऊट असेल तर आपण एको मध्ये त्याची पुनर्तपासणी करतो. एको मध्ये आपण त्यांची अजून परत त्याची पंपिंग कशी आहे, वॉल व्यवस्थित आहेत का नाही किंवा त्याची हृदयाची जाडी वाढलेली आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहतो. त्याच फ्लोअरवर आपल्याकडे टीएमटी मशीन पण आहे. टीएमटी मशीनचा टीएमटी ट्रेडमिल टेस्ट म्हणून असते. ट्रेडमिल टेस्ट एक जिम मध्ये जसं ते ट्रेडमिल असते त्याच्यावर आपण पळतो त्याच प्रमाणची टेस्ट असते. पण ह्या टेस्ट मध्ये आपण कंट्रोल तपासणी असते हे, आणि त्याच्यामध्ये हृदयाची विशेष टाइम नंतर ईसीजी वगैरे काढत असतो. जेव्हा हृदयाला पळून लोड येतो तेव्हा हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होता का नाही हे आपण त्या ट्रीटमेंट टेस्ट द्वारे पाहतो. त्याच्यानंतर आपल्याला थोडीफार आयडिया येते की बाबा पर्टिक्युलर रुग्णांना संभाव्य हृदयाचा किंवा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे का नाही ते आपल्याला थोडीफार अंदाजा येतो त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण ओपीडीमध्ये सगळ्या टेस्ट करतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन देणे आणि व्हेंटिलेटर लावणे काय फरक आहे? सर कसं आहे की ऑक्सिजन जेव्हा जो रुग्ण स्वतःहून श्वास घेतो आणि ज्यांना स्वतःहून ऑक्सिजन घेतो पण शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे, समजा फुफ्फुसाचा काही आजार आहे, एखाद्या रुग्णांना फुफ्फुसाचा आजार आहे, जसं काही निमोनिया आहे किंवा काही दम्याचे पेशंट असतात, त्यांना काही पर्टिक्युलर टाइम पुरते आपण ऑक्सिजन शरीरामध्ये पोहोचू शकत नाही, तर त्यांना आपण वरून थोडंफार ऑक्सिजनचा सपोर्ट दिल्यानंतर त्याचं ऑक्सिजन शरीरामध्ये नॉर्मल होऊ शकतं. तर हे ऑक्सिजन लावणं असं म्हणतात. जो रुग्ण ज्यांना स्वतः श्वासच घेता येत नाही, जसे की जे अनकॉन्शियस पेशंट असतात किंवा डोक्यांना मार लागलेले पेशंट असतात किंवा सर्पदंश झालेले, कोणाकोणाला श्वास घेता येत नाही, अशा पेशंटला आपण व्हेंटिलेटरवर ठेवतो. किंवा जे काही पॉयझनिंगचे पेशंट असतात किंवा ओपी पॉयझनिंग वगैरे असतात, ऑर्गॅनोफॉस्फरस कीटनाशक जे घेतल्यानंतर काही रुग्णांना श्वास घ्यायला त्रास होतो, अशा पेशंटला आपल्याला व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांना ऑक्सिजन देतो. म्हणजे जो रुग्ण स्वतः श्वास घेऊ शकत नाही त्यांना आपल्याला व्हेंटिलेटरवर ठेवायला असं. मला एक सांगा, आपल्याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे असं वाटतंय किंवा लक्षणे काय आहेत आणि त्याच्यावर ताबडतोब काय करता येईल आम्हाला? कसं आहे सर, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण मी इथं खूप दिवसापासून आहे उदगीरमध्ये आणि खूप सारे रुग्ण ते जे लक्षण आहेत, हृदयविकाराचे लक्षण आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. कॉमन लोकांचा काय असतं की समज असतो, गैरसमज असतो की बाबा छातीत दुखलं, जळजळ केलं तर मला ऍसिडिटी झाली आहे, पित्त झालंय. कारण जेव्हा
हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काय होतं, कधी कोणाला छातीमध्ये जळजळ करतं, मग छातीमध्ये जड वाटतं, किंवा कोणाला मळमळ करतं, उलट्या होतात, तर त्यांना वाटतं की मला ऍसिडिटी झालेली आहे, तर त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करतात. ऍसिडिटीची गोळी खा किंवा सोडा पी. अजून दुसरे लक्षणं म्हणजे काय की बाबा छातीत दुखण्यासोबत हात पण दुखतो, जबड्यापर्यंत पण दुखायला लागतं असं आहे. किंवा कोणाकोणाला दम लागतो. सगळ्याच रुग्णामध्ये सगळेच लक्षणं असतील अशी नाही, पण थोडेफार तरी लक्षणं जाणवले, दररोजच्या पेक्षा काहीतरी वेगळं जाणवलं तुम्हाला, तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरकडे येऊन योग्य ती तपासणी करणं खूप जरुरी आहे. डॉक्टरचं आणि पेशंटचं नातं कसं असावं? कारण कसं आहे, तुमच्या चेहऱ्याकडे बघितलं, तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असता, परंतु पेशंटला तुमच्यामुळे कॉन्फिडन्स येतो. बऱ्याच वेळेस डॉक्टर चिडचिड करतात, ते स्वतःच टेन्शनमध्ये असतात, आणि मग किंवा पेशंटही टेन्शनमध्ये असतो, त्यावेळेस डॉक्टरला टेन्शन येते. एकमेकाला मग हे खरं तर एकमेकासाठी ते आहे. खरं आहे. ऍज अ पेशंट म्हणल्यानंतर त्यांना स्वतःच्या आरोग्याची चिंता वाटणं साहजिकच आहे. मग चिंता लागते, घोर लागतो, त्याच्यानंतर झोप येत नाही. मग चिंता करत राहिलं तर आजार आपण औषधं देतो त्याचे लागू पडणार नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे डॉक्टरांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही पेशंटला धीर देणं खूप जरुरी आहे. त्यांना सांगणं जरुरी आहे की बाबा तुमचा आजार इतका मोठा नाही आहे, तुम्ही लवकर नीट होणार आणि काही काळजी करू नका, तुमच्यासाठी आम्ही आहे तिथं, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. त्यांच्यासाठी धीर देणं खूप जरुरी आहे. त्याच्यामुळं पेशंटला धीर देणं खूप जरुरी आहे, आणि धीर दिल्यानंतरच त्यांचा आजार कमी व्हायची शक्यता आहे. आता मला अजून एक गंमत वाटते, आणि मी त्याच्यात आहे. इंटरनेटवर, यूट्यूबवर औषधाची माहिती मिळते, रोगाची माहिती मिळते, ChatGPT सांगते. हे सगळं करणं कितपत योग्य आहे? सध्या इंटरनेटचे युग आहे, आणि खूप सारे जण इंटरनेटवर सर्च करतात. आम्ही प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतरही खूप सारे जण इंटरनेटवर चेक करतात, ते काय दिलं, कशासाठी दिलेलं आहे, तर त्याचा मला काही साईड इफेक्ट आहे का नाही, हे सगळं चेक करतात. पण इंटरनेटची माहिती ही माहिती म्हणून वापरायला पाहिजे. त्याचा उपयोग तुम्ही स्वतःची ट्रीटमेंट करण्यासाठी बिलकुल वापरायला नाही पाहिजे. कारण जे डॉक्टर देतात ते सगळ्या गोष्टीचा विचार करून देतात. तुम्हाला त्याचे इंटरॅक्शन किंवा तुमचा जो सध्याचा आजार आहे त्याच्यासाठी कोणतं बेस्ट मेडिसिन राहील, त्या सगळ्याचा विचार करून आपण देतो. त्याच्यामुळे इंटरनेटची माहिती तुमच्यासाठी उपयोगी असू शकते, पण तुम्ही स्वतःसाठी ट्रीटमेंटसाठी बिलकुल वापरू नये. आणि डॉक्टरने दिलेली ट्रीटमेंट पण मध्ये स्टॉप करू नये इंटरनेटवर पाहून त्याचे साईड इफेक्ट. शहानिशा करायला हरकत नाही, शहानिशा करायला काही चर्चा करायला हरकत नाही, चर्चा करायला बिलकुल हरकत नाही, पण तुम्ही स्वतःहून ट्रीटमेंट बिलकुल करायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आता सर्वात महत्वाचं, माझा अनुभव आपल्याशी बऱ्याच दिवसापासून आहे, आणि कालच्या 4-5 दिवसामध्ये मी फारच अस्वस्थ होतो. कारण गेल्या 1.5 महिन्यापासून मला उत्साह नव्हता, बोलू वाटत नव्हतं, इतका थकलो होतो मी की हे कशासाठी जगावं हा माझा प्रश्न होता. आणि म्हणून मी थकल्या भागल्या काळात तुमच्याकडे आलो. परंतु आता डिस्चार्ज होण्याच्या आधीच आता पुन्हा असं काय म्हणावं त्याला, ऍडमिट होण्याची वेळ येणार नाही अशा पद्धतीची काळजी तुमच्या मार्गदर्शनाखाली मी घेणार आहे. परंतु मला एक सांगा की मला डिस्चार्ज दिल्यानंतर किंवा कोणत्याही पेशंटला आपण डिस्चार्ज देता त्यावेळेस काय काळजी घेता, काय तपासता, काय माहिती देता? असं तर डिस्चार्ज करताना आपण मेन म्हणजे पेशंटचे व्हायटल पाहतो. पेशंटचे व्हायटल्स म्हणजे पल्स, त्यांची नाडी व्यवस्थित आहे का, त्यांचा BP व्यवस्थित आहे का, त्यांचा ऑक्सिजन व्यवस्थित आहे का. दुसरं म्हणजे जो रुग्ण ज्या कारणासाठी ऍडमिट झालेला आहे तर त्या गोष्टी त्याच्या कमी झालेल्या आहेत का, नीट झालेल्या आहे का, म्हणजे तापीसाठी ऍडमिट झालेला आहे, खोकल्यासाठी ऍडमिट झालेला आहे, किंवा अजून गंभीर आजारासाठी ऍडमिट झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत का ते आम्ही पाहतो. तिसरं म्हणजे रक्ताच्या चाचण्या. रुग्ण ऍडमिट झाल्यानंतर जे रक्ताच्या आपण चाचण्या करतो ज्यामध्ये फरक जाणवलेला आहे त्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आलेल्या आहेत का किंवा नॉर्मलकडे येत आहेत का
या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. तिसरं म्हणजे रुग्णाकडे पाहिल्यानंतरच आपल्याला लक्षात येते की बाबा आता रुग्ण हा डिस्चार्जच्या त्याच्यासाठी आलेला आहे, डिस्चार्जसाठी. या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. म्हणजे एक म्हणजे तो ज्या कारणासाठी ऍडमिट झालेला आहे ते सगळं व्यवस्थित झालेलं आहे का, त्याची वाईटल्स व्यवस्थित आहेत का, आणि चाचण्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला माझी विनंती आहे, आणि तुम्ही त्या वृत्तीच्या डॉक्टरची गरजच भासू नये असं राहा. त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करताच, परंतु तरीही ग्रामीण भागातील लोक ज्यावेळेस आपल्याकडे येतात त्यांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यांच्या बाबतीत आपला काय सल्ला राहील त्यांना सांगण्याचा? बिलकुल. प्रायमरी प्रिव्हेन्शन इज बेस्ट इन प्रिव्हेन्शन म्हणल्यासारखं आहे. आजारीच पडू नये ह्यासाठी पण लक्ष देणं खूप जरुरी आहे. आजारी पडल्यानंतर तर आम्ही आहेतच, पण आजारीच पडू नये, डॉक्टरकडेच येऊ नये, त्याची गरज पडू नये हे पाहणं खूप जरुरी आहे. त्यासाठी जसे क्रोनिक आजार आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जीवनशैलीशी रिलेटेड आहेत, त्यामुळं दररोज व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं, टेन्शन न घेणं, ताणतणाव न घेणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. सकस आहार, संतुलित आहार घेणं, कडधान्य घेणं, फळे घेणं, आहारामध्ये नियंत्रण ठेवणं हे खूप जरुरी आहे. ओबेसिटी न वाढू देणं. आजकाल ओबेसिटीचं एपिडेमिक आलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं लठ्ठपणा हा खूप साऱ्या आजाराशी निगडीत आहे. लहान मुलांच्या बाबतीची वाढायला बिलकुल. लहान मुलांमध्ये पण ओबेसिटीचं प्रमाण खूप वाढत आहे, आणि तेच हळूहळू मग क्रोनिक आजारामध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ओबेसिटीकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. नियमित व्यायाम करणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही लक्ष दिलात तर जे क्रोनिक आजार आहेत जसं मधुमेह आहे, BP आहे, आणि कोलेस्ट्रॉल वाढणं, डिस्लिपिडेमिया, हृदयाचे आजार, ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि हे आता त्याचप्रमाणे पाण्याद्वारे किंवा अन्नाद्वारे जे आजार होतात, जसे काही लूज मोशन लागणं, टायफॉइड, मलेरिया, डेंग्यू वगैरे सगळ्या गोष्टी आहेत, त्या पण आपण अवॉइड करू शकतो. विशेष जर सॅनिटेशन वगैरे ह्याच्याकडे लक्ष दिलं तर त्या गोष्टी पण आपल्याला टाळता येतात. खूप छान. माने सर, मला एक आणखी महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. मी शाळा चालवतो, विद्यार्थ्यांना तयार करणं हे माझं काम आहे. आपलं शिक्षण कुठं झालं? माझं MBBS लातूर MIT ला झालेलं आहे, आणि FCPS मेडिसिन की मुंबईला झालेलं आहे. प्राथमिक शिक्षण कुठे? प्राथमिक शिक्षण अहमदपूर तालुक्यामध्ये अंधोरी जिल्हा परिषद शाळा आहे, तिथं झालेलं. जिल्हा परिषदेचे विद्यार्थी असतील. इंग्रजीचं काही अडचण वाटली नाही का? सुरुवातीला 12वीला गेल्यानंतर 11वी 12वीला थोडीशी अडचण आली, पण माझं ध्येयच होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे. त्याप्रमाणे मी इंग्रजीकडे विशेष लक्ष देऊन त्याप्रमाणे कोपअप केलं, असं आहे. म्हणजे हे शक्य आहे? बिलकुल शक्य आहे. आता सर्वात महत्वाचा भाग आमच्या विद्यार्थ्यासाठी ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्याच्यासाठी सल्ला काय राहील तुमचा? तर जे विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्यासाठी डॉक्टर व्हायचं आहे, इच्छा आहे, त्यांनी सुरुवातीपासूनच मनाची खुणगाट बांधायची की मला डॉक्टरच व्हायचं आहे. त्याप्रमाणे आतापासूनच तुम्हाला पाऊल उचलायचं. तुम्हाला डॉक्टर होण्यासाठी तुम्हाला अगोदर सुदृढ शरीर असणं खूप जरुरी आहे. सुदृढ शरीर असेल तर तुमचं मानसिक स्थिती पण सुदृढ राहील. त्याप्रमाणे मग तुम्ही अभ्यास करू शकता, आणि त्याप्रमाणे हळूहळू स्टेप तुम्ही पुढे जाऊ शकता. तर पुढं इंग्रजी हा सगळ्यांसाठी थोडंसं अवघड विषय आहे आपल्या भागातील स्टुडंटसाठी. तर तुम्ही त्यासाठी बिलकुल घाबरायचं नाही, कारण मलाही सुरुवातीला त्याबद्दल भीती वाटायची, पण मी स्वतःहून त्याकडे विशेष लक्ष दिलं आणि त्यामध्ये मी अत्यंत पारंगत झालो खरंच. मला तर आणि MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मी मुंबईला सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, तिथं तर आम्ही पूर्ण इंग्लिशमध्येच बोलायचो. त्याच्यामुळे मला बिलकुल त्याचं कमतरता जाणवलं नाही, आणि मला तेव्हा खरंच वाटलं की बाबा आपण इंग्लिश, मलाही खरंच अगोदर भीती वाटायची, पण भिण्याचं बिलकुल कारण नाही, कारण तुम्ही करू शकता, आणि विशेष मेहनत केल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टी अचीव करू शकता. तुमच्या ह्या डॉक्टर होण्यामध्ये
नेमकी म्हणजे चकमक म्हणा, वीज म्हणा, कुठे चमकली तुम्हाला डॉक्टर व्हावं असं कसं वाटलं आणि या पाठीशी कोण जास्त विशेष आहे? माझे वडील त्यांना खूप वाटायचं की मी डॉक्टर व्हावं आणि तेच माझे प्रेरणास्थान आहेत. आणि तर मी त्यांना खूप मानायचो, त्यांचं सगळं ऐकायचो. त्याच्यामुळे मी काय करतो? वडील काय करतात? शिक्षक होते त्यांनी तिथेच. आणि दुर्दैवानं ते आता सध्या नाही असं. तर त्यांची खूप प्रेरणा होती, त्याच्यामुळे मग मी आता या स्थितीला आहे. वा. तर तुमच्या आईवडिलांना सगळ्यांनाच अभिमान वाटावा असं तुमचं कार्य आहे. कारण एवढी अद्ययावत इमारत आणि अद्ययावत सुविधा आणि सर्वात महत्त्वाची सेवा तुम्ही आमच्यासाठी इथे उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल स्पंदन हॉस्पिटलच्या सुविधेबद्दल आणि या संपूर्ण गंभीर रुग्णाच्या बाबतीत अनेक अडचणी बाबतीत आपण जे काही करत आहात, विशेष म्हणजे आपण फक्त कामामध्ये बिझी आहात. तुम्ही इकडं तिकडं कुठं पाहिलेलं मला दिसत नाही. फक्त आपला दवाखाना, आपली ड्युटी, ओपीडी झाली तिथे वरे व्हिजिट, सगळं भेटी, एवढं हे सगळं तुम्ही जे करताय ते तुमच्या सेवेचा आवडीचा भाग आहे आणि ही आवड सर्वांना उपयोगाची ठरत आहे. त्याबद्दल तुमच्या आईवडिलांचे, गुरुजनांचे, सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.